नमस्कार. चक्र आणि त्याची माहिती या सिरीजमधलं आज आपण मूलाधार चक्र म्हणजे आपल्या खरंच सिरीजमधलं पहिलं चक्र, पण आपण ते आत्ता सेकंड लास्ट म्हणून घेतोय कारण अजून एक सहस्त्रार चक्र बाकी आहे आपल्याला. तर या चक्रांची सिरीज चालू केल्यापासून खूप छान अनुभव आले. बऱ्याच लोकांनी कळवलं की ह्या चक्रांची माहिती मिळाल्यामुळे औषधोपचार किंवा रेग्युलर मेडिकल थेरपीच्या पेक्षा जास्ती काहीतरी करून आपल्याला औषधांची संख्या कमी करता येते, औषधांचा खर्च वाचवता येतो आणि ही मोठ्या समाधानाची गोष्ट आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून आम्ही या विषयावर संशोधन करतोय, पण त्याची खात्री पटल्याशिवाय आणि त्याचे स्वतःवर आणि काही जवळच्या लोकांच्यावर प्रयोग करून बघितल्याशिवाय लोकांच्या समोर येणं हे काही मला बरं वाटेना. पण त्यामुळे ही सिरीज आता गेले 6 आठवडे चालू आहे. तर तेव्हा लोकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळतोय आणि लोकांना त्याच्यातनं फायदा होतोय, याच्या एवढी समाधानाची दुसरी गोष्ट नाही. माझी एक सगळ्यांना विनंती आहे आता की ह्याच्या पुढे तुम्हाला कुठचे टॉपिक हवेत. आता मी काय बोलतो आणि मी कसं समजावून सांगतो हे आता तुम्हाला माहिती आहे. उपचार म्हणजे समजा चक्रांची संबंधात असतील किंवा विषय असतील, समजा पीसीओडी असेल, डायबेटीस असेल, स्थूलता असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड, कारण माझं बेसिक प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये ओबेसिटी त्याच्याशी रिलेटेड आजार, मग तो हायपोथायरॉइडिझम असेल किंवा बाकी काही असेल, आणि धारणा थेरपी म्हणजे चक्रांच्या पासून येणारे प्राणायाम, त्याच्यापासून येणाऱ्या मुद्रा, हे सगळं आज माझ्याकडे त्याचं ज्ञान आणि त्याचं कौशल्य, स्किल आणि नॉलेज हे रेडी आहे. आणि ह्याचा मुख्य उपयोग हा आपल्या देशामध्ये औषधांची मात्रा कमी करण्याकरता आपल्याला करता येऊ शकतो. तर एवढं नमनाला तेल ओतून आपण आता मूलाधार चक्राबद्दल बोलायला चालू करूया. तर मूलाधार चक्र असतं कुठे, तर आपल्या पेल्व्हिक कॅव्हिटीला जो बेस आहे त्याला पेल्व्हिक डायफ्रॅम म्हणतात किंवा पेरिनियम म्हणतात. त्या पेरिनियमच्या मध्ये एक पेरिनियल बॉडी म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे आपल्या युरेथ्रा आणि ॲनस ह्याच्या मध्यभागी एक बिंदू आहे, त्याच्या आतमध्ये हे मूलाधार चक्र असतं. मला हे करतं काय चक्र, तर आपण आतापर्यंत बघितलंय की चक्र म्हणजे मेंदूचे छोटे छोटे भाग आहेत, चक्र म्हणजे भावनांना त्या ऑर्गन्स मधनं येऊन त्यांना कंट्रोल करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मग ही चक्र जास्ती फास्ट चालतात, कधी कमी फास्ट चालतात, वीक असतात, स्ट्रॉंग असतात. पण तुम्हाला जर का एखाद्या माणसामध्ये सगळी चक्र उत्तम प्रकारे काम करतायत हे जर का कधी बघायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायचं. मला तर बरंच डोक्यामध्ये येतं की ह्याच्यावर एखादी सिरीज करावी की षटचक्र आणि महाराजांच्या जीवनामधले विविध पैलू जिथे ही चक्र कशी दिसली. कारण मी जेवढं काय वाचलंय त्याच्याप्रमाणे फिजिकल लॉज ला न टाळता चमत्कार करणाऱ्या माणसांमध्ये एकच माणूस होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणजे मी राम कृष्ण देवांचं जे काय आपण वाचतो, सगळं पुराण वाचतो, त्याच्यामध्ये पण देवांकडे पण काहीतरी चमत्कार करण्याकरता म्हणजे फिजिकल लॉज टाळून काहीतरी ते करू शकतात. पण महाराजांकडे असं काहीही नसताना त्यांनी चमत्कार घडवले आणि ते सगळे ही चक्र त्यांची पूर्णपणाने स्ट्रॉंग होती आणि त्याच्यामुळे घडवू शकले. त्याच्यामुळे मला जर का कधी जमलं आणि लोकांना इंटरेस्ट असेल तर मला राजा शिवछत्रपती आणि षटचक्र अशी सिरीज करायला नक्की आवडेल. तर आपण आता मूलाधार चक्राकडे बघूया. तर मूलाधार चक्राचे गुण काय असतात, तर बेसिकली काही शब्द लक्षात ठेवले की सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा, नंतर नेटवर्किंग म्हणजे त्यामध्ये फॉर्मल इन्फॉर्मल नेटवर्किंग आलं, आणि अबंडन्स समाधान माझ्याकडे आहे हे वाटणं, आणि असणं, या गोष्टी मूलाधार चक्राची. म्हणजे अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे तुमच्या आजूबाजूला एखादा माणूस असा असतो की अत्यंत हुशार आहे, आयुष्यामध्ये जे मिळवायचं ते सगळं मिळवलेलं आहे त्यांनी, पण तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा त्याचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे,
मूलाधार चक्र संतुलित असं म्हणायला हरकत नाही. मूलाधार चक्राचा आणखीन एक गुण म्हणजे जे आहे त्याच्यात समाधान मानणं, आहे ते स्वीकारणं, आहे त्याचा आनंद घेणं आणि मग जास्तीसाठी प्रयत्न करणं. हे जो माणूस करू शकतो त्याचं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे असं म्हणायला हरकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे की ही माणसं लोकांशी चांगल्या प्रकारे जमवून घेऊ शकतात, कोणाच्यात काय गुण आहेत ते बघून सगळ्यांना एकत्र करू शकतात आणि त्या जाऊ शकतात. पण हे जर का चक्र बिघडलं तर काय काय गमतीशीर गोष्टी होतात त्या पण मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे या माणसांना सुरक्षेचं व्यसन जडतं. सगळ्या ठिकाणी ते सुरक्षेचा अतिरेक करतात. माझ्या माहितीत एक कपल आहे, ते हनीमूनला गेले होते. नवऱ्याचं मूलाधार चक्र बहुतेक बिघडलेलं असलं. हल्ली हनीमूनला आता ते 3 दिवस, ते पण ट्रॅव्हलमध्ये 2-2 दिवस घालवतात. आणि गेल्यानंतर त्याची बायको सांगत होती की पहिला अर्धा ते पाऊण दिवस त्यांनी सगळ्या रूम चेक करण्यात घालवली. कुठे छुपे कॅमेरे बसवलेले नाहीत ना, ते आरसे असतात त्याच्यामध्ये काहीतरी मॅजिक आरसे नाहीत ना, वगैरे वगैरे बघवण्यात त्यांनी घालवलं. तर म्हणजे आता त्यांचं लग्न होऊन काही वर्ष झाली, पण ती मुलगी आणि तो मुलगा दोघे जण माझे चांगले मित्र आहेत. तर ती सांगते की आमचं म्हणे जेम्स बॉन्ड सारखं होतं. आम्ही गेलो रूम मध्ये तेव्हा आमचा म्हणे जेम्स बॉन्ड सुरुवातीला जसं सगळं चेक करतो तसं केलं, पण नंतर म्हणे पुढे जे काय करायचं ते करताना त्याला एनर्जीच राहिली नाही म्हणे. त्यामुळे आम्ही त्याला हसबॉन्ड म्हणतो. म्हणे माझा हसबॉन्ड हा जेम्स बॉन्ड सारखा आहे, अर्धा जेम्स बॉन्ड आहे, म्हणजे हाफ हसबॉन्ड असं ती त्याला म्हणत असते. तर हे सुरक्षेचं व्यसन जडतं. ह्या लोकांना इन्शुरन्स एजंट सॉलिड गिराईक बनवतात. ते त्यांना सांगतात की आज तुमचं उत्पन्न इतकं आहे, 20 वर्ष गेल्यानंतर ह्याच पैशाची किंमत एवढी होईल, तेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या पॉलिसी काढल्या पाहिजेत. त्यामुळे ही माणसं बिचारी मोठमोठ्या पॉलिसीज काढतात आणि त्याचे हप्ते भरत राहतात आणि कमाईचा आनंद कधी घेऊ शकत नाही. त्यामुळे हा सुरक्षा हा एक भाग त्याच्यामध्ये येतो. दुसरं तुम्हाला बघायचं असेल तर गावाला निघालेत लोक, टॅक्सीत बसले, टॅक्सीचा मीटर चालू झाला आणि मग ती बाई किंवा तो माणूस म्हणतो अय्या मला लक्षात नाही मी गॅस घालवलाय की नाही ते, म्हणून परत वर जाते, खाली येते गॅस बंद आहे बघून आणि सांगते गॅस बंदच आहे. आणि मग नवरा तिला विचारतो अगं तू कुलूप बघितलंस का ओढून, परत वर जातात. हे म्हणजे कुटुंबाचा मूलाधार चक्र बिघडल्याचं लक्षण आहे. सो अशा गोष्टी जर का तुम्हाला दिसायला लागल्या तर नक्की समजून चालावं की मूलाधार चक्राची तिथे गडबड आहे. दुसरं म्हणजे की नेटवर्किंग आपण म्हटलं की लोकांची जमवून घेणं, तर त्या लोकांना बरेचदा इतरांची जमवून घेण्यात खूप त्रास व्हायला लागतो. त्यामुळे ते कुटुंबात असेल किंवा समाजात असेल, वर्क म्हणजे जिथे काम करतो तिथे असेल, तर तिथे पण ह्या माणसांना ग्रुपमध्ये राहता येत नाही. आपण एक बघितलेलं होतं की मणिपूर चक्र जेव्हा बिघडलेलं असतं तेव्हा त्या माणसाला ग्रुपमध्ये राहता येत नाही, कारण त्यांना त्याचं प्रेसिडेंट व्हायचं असतं, त्यांचा सगळा कंट्रोल त्यांना हवा असतो. पण मूलाधार चक्रामध्ये माझं इथे काम नाही किंवा मी इथे फिट बसत नाही असं म्हणून ती माणसं मागे मागे जायला लागतात. तर हे मूलाधार चक्र बिघडल्याचं लक्षण आहे. आता मूलाधार चक्रामुळे फिजिकल प्रॉब्लेम्स काय होतात, तर मूलाधार चक्राचा आणि हाडांचा खूप संबंध आहे. हाडं म्हणजे बोन मॅरो आणि हाडं. त्यामुळे तुम्ही अशी अनेक माणसं पाहिली असतील, मी पाहतो की त्यांना ॲनिमिया असतो. खाण्यापिण्यात काय आयर्न खूप कमी असतं असं नाही, पण तरी ॲनिमिया असतो. मग त्याच्याकरता डॉक्टर आयर्न स्टडीज करून घेतात, त्यांना सांगतात तुमचं हे कमी आहे, ते कमी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे. मग ती माणसं खूप आयर्न खायला लागतात आणि मग त्यांच्याकडे टिपिकली असतं की त्यांना ती पण भीती असते की नुसत्या आयर्नच्या गोळ्या खाऊन माझा आयर्न वाढेल की नाही, किंवा आयर्नच्या गोळ्या खाऊन मला काहीतरी त्रास होईल. प्रचंड प्रमाणात लाल माठाची भाजी खातात, सगळी भाजी लोखंडाची वापरतात. मग त्याचा तो कळक लागला तरी हरकत नाही, पण ते लोखंडाच्या कढईत सगळं करतात आणि एवढं सगळं करूनही त्यांचं हिमोग्लोबिन वर येत नाही. मग ते B12 घेतात, फॉलिक ऍसिड घेतात, सगळ्या गोष्टी करतात. काही दिवस हिमोग्लोबिन वाढतं, परत खाली जातं. माझ्याकडे अशा केसेस आहेत की ज्यांना हे असे प्रकार असताना न्यूट्रिशनल चेंजेस बरोबर मूलाधार चक्राचं मेडिटेशन करायला शिकवणं, मूलाधार चक्रावर काम करणं, ह्यानी त्यांचा ॲनिमिया निघून जातो. आणि ॲनिमिया आणि ह्याच्या बरोबरीने दुसरं असतं व्हिटॅमिन डी. तर व्हिटॅमिन डी तुम्ही कितीही उन्हात जाऊन बसलात
तरी व्हिटॅमिन डी वाढेल असं नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी जर का वाढत नसेल तर आम्ही जर का व्हिटॅमिन डीच्या दोन गोष्टी बघतो, एक तर त्याच्या ब्लड लेवल्स काय आहेत ते बघतो, आणि दुसरी गोष्ट बघत असतो की त्याला सिम्पटम्स आहेत की नाही. कारण पेपरला आपण ट्रीट करत नाही, आपण माणसाला ट्रीट करतो. तर अशा माणसांना पण आम्ही मूलाधार चक्रावर काम केलं तर व्हिटॅमिन डी त्यांचं वाढू शकतं, बोन स्ट्रॉंग होऊ शकतात. आणि व्हिटॅमिन डी आणि आयर्न ह्या दोन गोष्टी कमी पडल्या तर थकवा येणं हा प्रकार खूप कॉमन असतो. आता बघा, याच्यामध्ये थकवा जो येतो ना तो दोन प्रकारांनी येतो. एक तर आज्ञाचक्राचा जो थकवा असतो त्याच्यामध्ये बाकी सगळं नीट असतं, पण तो मानसिक थकवा असतो. आणि मूलाधार चक्रामुळे जो येतो तो मानसिक आणि शारीरिक असतो. आणि बरेचदा तो थकव्याची सवय लागते. आणि आयर्न वाढलं, व्हिटॅमिन डी वाढलं तरी थकवा तसाच राहतो, आणि त्यामुळे ही माणसं भयंकर चेंगट होतात. तर ती चेंगट माणसं तुम्ही अनेकदा बघितलेली असतील. पूर्वीच्या काळी लग्नाला गेलं की पंक्ती असायच्या, तिथे काय बुफे नसायचा. त्यामुळे काही काही माणसं तुम्ही बघितली असतील की लग्नाच्या पहिल्या पंक्तीत बसतात. पहिली पंगत उठते, दुसरी पंगत उठते, तिसरी पंगत झाली तरी यांचं जेवण चालूच असतं. किंवा घरामध्ये तुम्ही बघा, 4 माणसं बसलेली आहेत, बेल वाजते, त्याच्यातला एखादा माणूस जो मूलाधार चक्र त्याचा स्ट्रॉंग आहे, म्हणजे मी घाबरण्याबद्दल बोलत नाहीये, तो चटपटीत असतो, तो ताबडतोब जाऊन दार उघडतो. पण ज्याचं मूलाधार चक्र वीक आहे किंवा असंतुलित आहे तो माणूस पहिल्यांदा वाट बघतो, कोणी उठताय का रे बाबा जायची. आणि कोणीच उठत नसेल तर मग तो कोणाला तरी सांगतो, अरे बघ ना जरा. तेही नाही झालं तर तो सावकाश सावकाश जाऊन दार उघडेल. तर हे जर का बघितलं, मी एका घरी गेलो होतो, दाराला सेफ्टी डोअर लावलेलं होतं आणि आतमध्ये एक कन्या बसून टीव्ही बघत होती. मी बेल वाजवली. बेल वाजवल्यानंतर अपेक्षा अशी होती की ती मुलगी ठणठण उठून येईल आणि दार उघडेल. बरं, मी काय कोणी त्यांच्या घरातला परका माणूस नव्हतो, तिचा काका. ह्या मुलीने मान वळवून मागे पण बघितलं नाही आणि तिने ओरडून सांगितलं, आई दारात कोणतरी आलाय बघ. आतनं आईने सांगितलं की माझे हात जरा कामात गुंतलेले आहेत, तू उठून बघ. तर मग तिने निरीक्षणी मान वळवली आणि कोण आहे असं विचारलं. मग मी सांगितलं, अगं मी आहे. मग ती उठून आली, दार उघडलं आणि विचारलं काय आहे. मग तिला मी सांगितलं की तुझ्याकरता अजून पिक्चरची तिकीटं काढली. त्यानंतर ती ठुणकन उडी मारून गळ्यात पडली, काका कधी जायचं काय जायचं. म्हणजे ह्यांना जो थकवा असतो तो बरेचदा आळसातनं आलेला असतो, पण त्यांना मजा करायची वेळ आली की त्यांचा थकवा पूर्णपणाने पळून गेलेला असतो. तर हे असं हे मूलाधार चक्र. तर मी प्रत्येक चक्राकरता एक चक्रचित्र नावाचा प्रकार तयार केलेला आहे की अशी माणसं डोळ्यासमोर आली की समजावं की मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे म्हणून. तर ह्या चक्रचित्रांपैकी पहिलं चित्र एखाद्या खेळाडूचं आहे की त्या खेळाडूला मी जिंकणार याची खात्री असते. जिंकण्याकरता लागणारा मेंटल आणि फिजिकल टफनेस असतो, पण त्या माणसाला कधीही लांड्या लवाड्या करून कोणाला तरी फसवून जिंकलेलं अजिबात आवडत नाही. आणि हे असून सुद्धा जर का आपल्या संघासाठी काही त्याग करायची वेळ आली तर त्याच्यामुळे त्यांचा मूड अजिबात जात नाही. किंवा कधी कधी कोचला सांगायला लागतं की आता 5 पैकी हे 3 जण खेळतील, तर तेव्हा ही माणसं तेवढ्याच उत्साहाने तिकडे बसून असतात. तर हे असं करणारा खेळाडू किंवा असं करणारी खेळाडू म्हणजे मूलाधार चक्र स्ट्रॉंग असल्याचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे तुम्ही पत्ता विचारणारी माणसं बघा. आपण मणिपूर चक्राच्या वेळेला बघितलेलं की पत्ता विचारताना ही माणसं उर्मटपणाने विचारतात. म्हणजे जसं काय पत्ता विचारून आपण समोरच्यावर उपकार करतोय अशा रीतीने ते पत्ता विचारतात, ए इकडे रे, हे कुठे सांग मला. त्याच्याऐवजी ही माणसं पत्ता विचारायलाच घाबरतात. किंवा पत्ता विचारणं म्हणजे आपला काहीतरी म्हणजे आपल्या इगोला दुखावला जातोय असं वाटतं, तेव्हा ते पत्ता विचारत नाही. तुम्ही पु ल देशपांड्यांचं पार्ल्यामध्ये एक वर्णन वाचलं असेल तर ती जी बाईचं वर्णन केलेलं आहे ते म्हणजे मूलाधार चक्र वीक असल्याचं लक्षण आहे. तर ही माणसं दुसऱ्याला सल्ला विचारायला लाजत नाही. ही पहिली गोष्ट आहे की सल्ला विचारायला लाजत नाही, पण दुसऱ्यावर पूर्ण अवलंबून पण राहत नाही. म्हणजे आपल्याकडे मराठी जी म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्याप्रमाणे ही माणसं सल्ला ऐकतात, मग ते ठरवतात मला काय पाहिजे ते, आणि त्याच्याप्रमाणे निर्णय घेऊन ते पुढे चालू लागतात. आणि त्यांची इच्छाशक्ती असते, त्यांना आत्मविश्वास असतो की आता मी हे केलंय, त्याच्यावर मी विजयी होणार आहे, मी तिकडे जाणार आहे. सो हे दुसरं चित्र आहे की सल्ला विचारायला लाजत नाहीत, पण
हलक्या कानाचे पण नसतात, सल्ला ऐकून आपल्या दरवेळेला आपला निर्णय बदलत नाहीत. ही दुसरी गोष्ट झाली मूलाधार चक्राच्या संतुलनाची किंवा मूलाधार चक्र स्ट्रॉंग असण्याची. तिसरी गोष्ट आहे मूलाधार चक्रामध्ये की ह्यांना समाधान असतं. म्हणजे एक आमिर खानचा पिक्चर होता ऑल इज वेल, की या माणसांना धडधाकट सांपत्तिक स्थिती, धडधाकट शारीरिक स्थिती आणि जे काय मिळालंय त्याच्यामध्ये समाधान असतं. ते लोक कुरकुर करताना तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तुम्ही त्यांना काय कसं काय विचारलं तर ते मस्त आहे म्हणून सांगतील आणि त्यांचे ते चेहऱ्यावरनं डोळ्यातनं दिसेल. पण काय काय लोकांना विचारा की काय काय कसं काय, म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडनं उत्तराची पण अपेक्षा नसते, पण ती माणसं लगेच सांगायला चालू करतात काय सांगू तुम्हाला हल्लीचं काय चाललंय वगैरे. हे जर का झालं तर मूलाधार चक्र वीक आहे असं समजायला हरकत नाही. आणि शेवटचा गुण मूलाधार चक्राचा म्हणजे ज्याला ग्राउंडिंग म्हणतात, जे आपण पहिल्यांदा पण बघितलं होतं की त्यांना परिस्थितीचं भान असतं. म्हणजे आपण म्हणतो ना शेख चिल्ली सारख्या किंवा मोहम्मद तुघलकी आयडिया यांच्या डोक्यातनं येत नाही. तर हे झालं मूलाधार चक्र. आता मी तुम्हाला एक गमतीशीर गोष्ट सांगतो की ही सगळी चक्र आपण आजपर्यंत ऐकली, पण ह्याच्यामुळे जे मूलाधार चक्र ते विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र ही काय अशी परफेक्ट बॅलन्स पोझिशन मध्ये नसतात. त्याच्यामुळे कुठे डावं उजवं, कुठं अधिक उणं असं असतं आणि त्याच्यातनं माणसाचे स्वभाव तयार होतात. त्याच्यातनं एखादं चक्र किंवा दोन चक्र थोडी जास्ती कुठेतरी झुकलेली असतात आणि त्यातनं माणसाच्या स्वभावातला एक्सेंट्रिसिटी बाहेर पडते. त्याचं आपण एक गमतीशीर उदाहरण बघूया आणि हा आम्ही प्रयोग केलेला आहे तो सांगतो. एका ठिकाणी आम्ही केळ्याचं साल पडलेलं होतं, तिथे उभे होतो आणि येणाऱ्या लोकांना विचारत होतो की हे साल पाहून तुम्हाला काय वाटलं. तर बघा मूलाधार चक्राचं आपण काय बघितलं होतं की त्यांना बेसिकली सेफ्टीचं जास्ती काळजी असते. त्यामुळे त्यांचे विचारचक्र हे सेफ्टीच्या दृष्टीने चालतं. त्यामुळे जेव्हा अशी माणसं येतात तेव्हा त्यांना ते साल पाहून वाटतं अरेच्छा कोणी टाकलंय इथे पडेल कोणतरी ह्याच्यावरनं. हे मूलाधार चक्र जर का डॉमिनंट असेल तर असे विचार येतील. पण तुम्हाला कल्पना येणार नाही की अशी काही माणसं म्हणजे बरीच असतात की ज्यांचं स्वाधिष्ठान चक्र हे जास्ती डॉमिनेटिंग असतं. आपण पाहिलं की स्वाधिष्ठान चक्रामध्ये क्रिएटिव्हिटी, सेक्शुअलिटी अशा सगळ्या गोष्टी असतात. अशी माणसं आम्ही पाहिले, अशा रिॲक्शन्स आलेल्या आहेत. त्यातली एक रिॲक्शन तुम्हाला सांगतो की त्यांना विचारलं अहो हे साल टाकलेलं दिसतंय तर काय वाटतं तुम्हाला बघून. तो म्हणाला ह्याच्यावर कोणाला पाय पडला ना तर स्केटिंग केल्यासारखं माणूस झूम करून निघून जाईल म्हणून. तेच मणिपूर चक्र बघितलं तर त्याच्यामध्ये एथिक्स, ऑनर आणि करेज या सगळ्या गोष्टी असतात. पराक्रमी असतो माणूस. त्याला विचारलं एक साल पडलेलं बघितलं, तो म्हणतो मला भेटू दे हा माणूस कोण आहे तो. ते साल त्याच्या खिशात टाकून त्याच्या कुल्यावर चापट्या मारून घरी पाठवीन त्याला. अनाहत चक्र हे थोडंसं मूलाधार चक्रासारखं दिसतं. तिथे एम्पथी, सिंपथी, प्रेम वगैरे अशा गोष्टी असतात आणि ते फार भविष्यात जाऊन डोकवून बघतं. न घडलेल्या गोष्टींवर खूप विचार करणं हे अनाहत चक्राचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या माणसानं विचारलं जेव्हा की हे बघा काय आहे ते, तर ती माणसं काय सांगतात माहिती आहे, याच्यावरनं कोणतरी पडेल, मूलाधार चक्रासारखं वाटतं. पण ते म्हणतात हा माणूस पडला, हाड फ्रॅक्चर झालं, 6 आठवडे ते 6 महिने हॉस्पिटलमध्ये जातील, मग त्याचा पगार मिळणार नाही, मग त्याच्या मुलाबाळांचं काय होईल. त्याला सांगायला लागतं थांब थांब अजून तो पडायचा आहे कोणी याच्यावर, पडल्यानंतर बघू काय ते. विशुद्धी चक्र जे आहे त्याला आपण बघितलं होतं की त्याच्यामुळे क्लॅरिटी असते माणसाला. त्या माणसाला विचारलं हे साल पडलेलं बघितलंस का, तो बघतो, तो आपल्याला काही तुला काय वाटतं वगैरे विचारल्या अगोदर साल उचलतो, कचऱ्याच्या डब्यात टाकतो, निघून जातो. त्याचं काम केलं नाही. ही इज व्हेरी क्लिअर. ह्याच्या पुढे खरी धमाल चालू होते जेव्हा आज्ञाचक्र जेव्हा डॉमिनंट असतं तेव्हा ह्या माणसाला सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्या प्रतलातून, वेगळ्या प्लेन मधनं बघायची आणि सगळ्या गोष्टींचा आयुष्याशी संबंध जोडायची खोड असते. त्यामुळे हे लोक बहुतेक कवी किंवा फिलॉसॉफर्स असे होत असावे. आम्हाला जे उदाहरण दिसलं की आम्ही बघितलं की हे चक्र पडलंय बाबा, हे साल पडलाय इकडे, त्याचं काय करायचं. तर एक मुलगी होती बीकॉम करणारी, तिने काय सांगावं, आयुष्य हे या केळ्याच्या सालीसारखं असतं. तर मी पहिल्यांदा हादरलोच की एवढी लहान मुलगी आहे आणि आयुष्य केळ्याच्या सालीसारखं असतं सांगते. म्हटलं आपण जरा थोडं एलॅबोरेट करून सांगू शकाल का. ती म्हणाली की कटू अनुभवांच्या खरबरीत हातांनी
केळ्याची सालं काढून टाकल्याशिवाय आयुष्याचे खरे अनुभव आणि आयुष्याचा गर हातात येत नाही. मी तिला नमस्कार केला. फक्त तिने मला वत्सा तुझं कल्याण असं न म्हणता ती निघून गेली. त्याच्यानंतर जे येतं ते सहस्त्रार चक्र, ज्याचा स्पिरिच्युअलिटीशी संबंध जोडला जातो. ही माणसं म्हणजे ह्या जगात असतात का नसतात याचा अंदाजच येत नाही आपल्याला. हे चक्र जर का डॉमिनेटिंग असेल तर त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की साल पडलेलं बघितल्यानंतर त्या गृहस्थाने आम्हाला सांगितलं, हे बघा हे प्रत्येकाच्या नशिबात आहे. त्याला बरं का पडून हाड मोडायचं असेल तर त्याला केळ्याचं साल रस्त्यात असण्याची गरज नाही. आणि जर का त्याच्या नशिबात नसेल तर केळ्याच्या सालीवर पाय पडून पण तो पडणार नाही. एवढं बोलून ते गृहस्थ गेले. आम्हीच इथे मात्र विठ्ठल 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 करत बसलो होतो. तर ही अशी चक्रामुळे स्वभावात येणारे कंगोरे, स्वभावातले बदल. पण हेच बदल जेव्हा खूप जास्ती होतात तेव्हा आजार व्हायला लागतात. आणि चक्रांच्या पासून जे स्वभावात बदल होतात त्या आजारांचं आणि मानसिक आजारांच्या मध्ये फरक आहे. कारण हे आजार हे सायकोसोमॅटिक असतात. म्हणजे त्याचा शरीरावर पण परिणाम घडायला लागतो. हा नुसता मानसिक आजार नसतो. म्हणजे नुसतं डिप्रेशन नाही आहे. याला डिप्रेशन आलं त्याचं पोटही सुटतं. पोट सुटल्यानंतर त्याचा पाठीच्या मणक्याला पण त्रास व्हायला लागतो. सो ह्या सगळ्या गोष्टी लिंक्ड आहेत. आणि म्हणून जेव्हा एखादा आजार क्रॉनिक होतो तेव्हा तिथे या चक्रांचं संतुलन बिघडतं. आजारामुळे संतुलन बिघडलं की त्या चक्राची गती लय बिघडते आणि त्या बिघडलेल्या लयीमुळे परत आजार वाढत राहतो. आणि मग आपण बाहेरनं औषधं देऊन त्याला कुठेतरी एका इक्विलिब्रियमला नेऊन ठेवतो. तर ही होती मूलाधार चक्राची माहिती, चक्राची माहिती. आता मी परत रिक्वेस्ट करतो की तुम्हाला काही विषय हवे असतील तर तुम्ही जरूर कळवा. आम्ही त्याच्यावर फेसबुक लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि आम्ही आता याच्या पुढच्या आठवड्यापासून गेल्या काही आठवडे आम्ही म्हणजे चक्र साधनेवर वर्कशॉप घेतली होती, जी इंट्रोडक्टरी वर्कशॉप होती. त्याच्यामध्ये सगळं दाखवलं आम्ही, प्राणायाम, मुद्रा, त्याचे एक्सरसाइजेस. आता ह्या आठवड्यापासून आम्ही काम करतोय आता ते प्राणायामावर. सो प्राणायामाची वर्कशॉप आता चालू करतोय आपण. आणि आपल्या या वर्कशॉपमध्ये ज्ञान देणं किंवा माहिती देण्यापेक्षा प्रॅक्टिकल्सवर जास्ती भर असणार आहे. सो कोणालाही जर का नाव नोंदवायचं असेल तर तुम्हाला माहितीच आहे, फेसबुकला तुम्ही इनबॉक्स करू शकता किंवा 9223145555 वर कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही चक्रांच्यावर आधारित धारणा थेरपी पण चालू केली. आता मगाशी जी मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला डायबेटीस असेल, तुम्हाला ब्लड प्रेशर असेल, तुम्हाला कसलाही आजार असेल पण तो क्रॉनिक आहे आणि त्याच्या औषधांची संख्या तुम्हाला कमी करायची आहे, औषधांचा खर्च कमी करायचा आहे, तर धारणा थेरपीचा प्रचंड फायदा होऊ शकतो. पण परत एक सांगतो की ही पूरक थेरपी आहे, ही रिप्लेसमेंट म्हणून नाही. बऱ्याच लोकांची औषधं बंद होतात पण रोग बरा झाला असं नाही. तर आपण जेनेटिक्सवर काम करत नाही आहोत. आपण झालेल्या गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवतोय. फार फार तर काही वेळा रिव्हर्सल करतोय पण नाही. त्यामुळे तुमच्या डॉक्टरला विचारल्याशिवाय ही थेरपी घेत असताना औषधं बंद करू नका. हे मी मुद्दामून सांगतोय कारण बरेचदा असं वाटतं की अल्टरनेटिव्ह थेरपी किंवा अशी काहीतरी थेरपी असेल तर ती जादू असते. ही पूरक थेरपी आहे, बरोबरीने करण्याची थेरपी आहे. आणि मी MD केल्यानंतर याच्यावर संशोधन केल्यामुळे मला नक्की माहिती आहे की याचा उपयोग होतो. पण हेही माहिती आहे की प्रत्येक पॅथीला, प्रत्येक थेरपीला लिमिटेशन्स असतात आणि त्या लिमिटेशन्स ध्यानात घेऊन आपल्याला सगळं करायचं आहे. तसंच ह्या थेरपीमध्ये म्युझिक आणि साऊंडचा उपयोग होतो, जो आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हता. म्हणजे म्युझिक थेरपी म्हणून लोक वसंत राग गायला किंवा ऐकला की तुमचा डायबिटीस बरा होईल किंवा अशा टाईपचं जे असतं तसा काहीही प्रकार नसतो. कारण हे जे ध्वनी किंवा स्वर आपल्याला ऐकायला येतात ते विविक्षित आपल्या गळ्यातल्या स्वराशी काहीतरी साहचर्य असणारे किंवा काहीतरी त्याच्याशी रेझोनेटिंग असणारे स्वर लागतात. तर हे सगळं डोक्यात घेऊन ही थेरपी असते. त्यामुळे मी फेसबुक लाईव्हवर हल्ली ठरवलंय की प्रत्येक वेळेला हे सांगायचं की पूर्ण ह्याच्यामध्ये आपण इतर अनेक मोडॅलिटीज वापरतो पण
औषधं डॉक्टरला विचारल्याशिवाय बंद करू नका. मी स्वतःहून तुमच्या डॉक्टरशी बोलायला तयार आहे की आपण काय करतोय. म्हणजे त्यांनाही विश्वास वाटेल की हे काहीतरी म्हणजे जादूटोणा, गुरुमाऊली, बाबा असं काही नाहीये. याच्यामध्ये सायन्स आहे. याच्यामध्ये काय बघायचं हे पण मी डॉक्टरांशी डिस्कस करू शकेन. आता आपण प्रश्न घेऊया, काय काय प्रश्न आले ते. तर ही चक्र कोणतरी विचारलंय की जन्मजात सेट असतात का. तर आपण ज्याला म्हणतो ना की ही टेंडन्सी असते, म्हणजे चक्र जन्मजात सेट असतात, पण ते सेटिंग हे परमनंट नसतं. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला ते रिसेट करायची गरज नाही, तर त्याला रिॲडजस्टमेंट करता येते. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण म्हणतो ना की फॉर्मॅट करून परत नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लोड करायची गरज नाही. इनफॅक्ट फॉर्मॅट न करता तुम्हाला त्याच्यावर अपग्रेड करता येतात. आणि ती साधना, अपग्रेड करण्याची साधना म्हणजे धारणा थेरपी आहे. दुसरा एक प्रश्न येतोय की चेंगट मुलं असेल तर काय करावं. आता चेंगट मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर पहिल्यांदा म्हणजे त्याच्या 3 गोष्टी आहेत की मुलं चेंगट बनतात. त्याचं कारण ते चेंगटपणा अफोर्ड करू शकतात. मूलाधार चक्राचा पहिला गुण आहे की सुरक्षा. त्यांना सेफ वाटतं की चेंगटपणा केल्याने काही बिघडत नाही माझं. आणि ह्याच्याकरता उपाय म्हणजे त्या मुलाला मारणं नाही, तर त्याला चेंगटपणा न केल्यामुळे काय फायदे होतात हे जर का त्याला दिसलं. आणि दुसरं म्हणजे चेंगटपणा न करणारे आई वडील असतील, मोठा भाऊ बहीण असेल, कोणी यंग काका काकू असतील की ज्यांच्यामध्ये चटपटीतपणामुळे काय काय फायदे होतात हे जर का आपण त्यांच्याशी ओपनली डिस्कस करू शकलो आणि त्याच्या बरोबरीने मूलाधार चक्रावर काम करता आलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मूलाधार चक्र हे यंग एजमध्ये डेव्हलप होत असतं. त्यामुळे तिथे भीती वाटणं, परीक्षेची भीती वाटणं, असेसमेंटची भीती वाटणं, कोणाला सामोरं जायची भीती वाटणं, सोशल भीती वाटणं, म्हणजे वक्तृत्व स्पर्धेमध्ये जायचं तर स्टेजची भीती वाटणं, ह्या अशा अनेक प्रकारच्या नॉर्मल भीती असू शकतात. आणि मग त्यामुळे त्या मुलांचा टॅलेंट बहरूनच येत नाही कधी. तर ते करण्याकरता मूलाधार चक्राचं काम करणं हे अतिशय उपयोगी पडतं. आणि धारणा थेरपी ही डिसीज नसताना उपयोगी पडते का असं कोणतरी विचारतंय. सो ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आपण जसं म्हणतो ना की आपण व्यायाम का करतो. एक असतो तो कार्डियक रिहॅबिलिटेशन, म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेला, स्टेंट टाकला, अँजिओग्राफी झाली की मग आपण जो काय व्यायाम करतो तो रिहॅबिलिटेशन आहे. ऑर्थोपेडिक्समध्ये ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपी घेतो, दॅट इज अ रिहॅबिलिटेशन प्रोसेस. तर हे धारणा थेरपी ही अशी क्रॉनिक डिसीजेस करता रिहॅबिलिटेशन म्हणून काम करते. तसंच ती जसं आपण नॉर्मली फिटनेस वाढवण्यासाठी व्यायाम करतो, मला स्ट्रेंथ वाढवायची आहे, मला फोकस वाढवायचा आहे, म्हणजे मन आणि शरीर या दोघांचाही व्यायाम म्हणून धारणा थेरपी कामाला येते. आता प्रत्येक चक्र आणि स्पेसिफिक डिसीज असतात का असं विचारतात. तर असतात, पण त्याच्यामध्ये म्हणजे असं सरळसोट सांगता येत नाही की मूलाधार चक्र आहे मग त्याच्या आजूबाजूच्या ऑर्गन्सनाच फक्त फरक पडेल. तर ह्याच्याकरता आपण ज्याला म्हणजे एक्टोडम, मिझोडम आणि एंडोडम म्हणून प्रकार असतात की गर्भ तयार होताना पहिल्यांदा 3 लेयर्स मध्ये तयार होतो आणि त्याच्यातनं शरीर बनतं. त्यामुळे ही चक्र आणि ते जे ओरिजिनल डर्मॅटोम्स आहेत, त्याला डर्मॅटोम्स नाही म्हणजे डर्मिक, ते जे लेयर्स आहेत त्या लेयर्सना या चक्रांचा फरक पडतो. आता हे जे मी म्हटलं तसं की मूलाधार चक्राचा आणि बोन मॅरोचा तसा काय संबंध असणार आहे. तर मूलाधार चक्रामुळे स्टर्नम म्हणजे ब्रेस्टबोन मधला पण बोन मॅरो आणि फिमर मधला पण बोन मॅरो दोन्हीकडे त्या मूलाधार चक्राचं काम चालतं. इव्हन स्कल मध्ये जे काय बोन मॅरोचे भाग असतील तिथे पण मूलाधार चक्र काम करतं. त्यामुळे नुसतं अनाटॉमिकल लोकेशन किंवा तो भाग जवळपास आहे म्हणून नाही, तर तो भाग मूळ कशाशी जोडलेला आहे या दोन्ही गोष्टी बघून आपल्याला चक्रांमधनं होणारे डिसीजेस किंवा हे बघता येतात. आता तुम्ही विचारताय की गुण हे जेनेटिक असतात का. गुण किंवा दोष हे ह्याच्यामध्ये जेनेटिक्सचा भाग असतो, पण त्याला आपण म्हणतो की जिनोटाईप आणि फिनोटाईप असे 2 प्रकार आहेत. फिनोटाईप म्हणजे जे एक्सप्रेस होतं ते, आणि जे लिहून आलंय ते म्हणजे जेनेटिक. म्हणजे एखाद्या माणसाला एखादा पॅरेग्राफ लिहून पाठवला तर तो त्याच्यातनं काय अर्थ काढेल आणि काय ऍक्शन घेईल हे फिनोटायपिक झालं.
म्हणजे मी जर का कोणाला तरी सांगितलं की तुला बाबा आता मी ठाण्यात राहतो तर तू रॉयल चॅलेंजला ये, हे हॉटेलचं नाव आहे, ते एक ठाण्यात आहे आणि गोरेगावला आहे, तर एखादा माणूस गोरेगावला जाऊ शकतो आणि एखादा माणूस ठाण्यात येऊ शकतो. त्यामुळे तो त्याच्यातनं काय अर्थ काढतो किंवा त्याला काय अर्थ काढायला शिकवलाय, त्याच्या मेमरीज कशा आहेत ह्याच्याप्रमाणे ते गुण व्यक्त होतात. त्यामुळे जेनेटिक जरी असलं तरी ते फिनोटायपिकली किंवा व्यक्त कसं होईल हे आपण ठरवू शकतो. सो आज आपण मुलाला चक्राबद्दल ऐकलं. पुढच्या शनिवारी मी पीसीओडी बद्दल बोलणार आहे, कारण बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट केली की हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, तेव्हा पीसीओडी बद्दल बोला. तर मी पीसीओडी बद्दल थोडीशी मेडिकल माहिती आणि थोडीशी चक्रांच्या संदर्भातली माहिती असं करून पीसीओडी बद्दल बोलणार आहे. तेव्हा पुढच्या शनिवारी जरूर भेटूया सकाळी 9 वाजता. तोपर्यंत आपला नेहमीच म्हणजे म्हणतात ना की गुड बाय म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणतो, तर नमस्कार, स्टे सेफ, स्टे हॅपी आणि हॅव फेथ. हॅव फेथ इन युअरसेल्फ आणि हॅव फेथ इन आवर ओन अँसेस्ट्रल नॉलेज. थँक यू सो मच.